धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे चिवटीबारी धबधबा प्रवाहित झालेला आहे। 250 फूट उंचीवरनं कोसळणाऱ्या या धबधब्याची ड्रोन दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। नंदुरबारमधल्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये तोलवापाडमधील 60 बालकांना शाळेसाठी दररोज धोकादायक प्रवास करावा लागतोय। 3 किलोमीटर घाट उतरून अंगणवाडी शाळेमध्ये जातात। 60 पेक्षा अधिक शाळा अंगणवाडीतील मुलांसह ग्रामस्थांना रतवाई नदीच्या घाटावरून हा प्रवास करावा लागतोय। जळगावमधील विक्रेत्यांनी मद्य विक्री विरोधात कडकडीत बंद पाळलेला आहे। राज्य सरकारनं परवाना उत्पादन शुल्क आणि दारूवरील वॅटवरील अव्वाच्या सव्वा कर आकारलेला आहे। त्यामुळे जळगाव आणि सर्व परमिट बार, दारू संबंधित हॉटेल तात्काळ बंद करण्यात आले आहेत। नंदुरबारला मोटरसायकलवरून जात असताना अचानक झाड कोसळलेलं आहे। झाडाखाली दबल्यानं आईसह मुलाचा मृत्यू झाला। आईला वैद्यकीय उपचारासाठी नंदुरबारला घेऊन जात असताना वादळी वाऱ्याने अचानक झाड कोसळलं। भुसावळ तालुक्यामध्ये होणाऱ्या गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीकडे महसूल प्रशासनानं लक्ष केंद्रित केलेलं आहे। मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आणि उत्खनन करून देणाऱ्या जेसीबीवर कारवाई केलेली आहे। भुसावळच्या सिद्धेश्वर नगर ते नागेश्वर मंदिर मार्गावर सापळा लावून ही कारवाई करण्यात आली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।